नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडकी बहीण योजना अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून या योजनेवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा दोन महिन्याचे ऍडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकार टीकेची जोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना थोडीच तोंड उत्तर दिले जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणाले 10 दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालची बाजू सरकली आहे. विरोधकाचा करे कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देणार बँक आहे, घेणार बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, अशा व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.